बातमी पुणेकरांच्या खिशाला कात्री बसणार आहे त्याबाबतची। 1 जून पासून पीएमपीएमएलचा प्रवास महागणार आहे। किमान तिकीट 5 रुपयांवरून 10 रुपये करण्यात आले। या दरवाढीनंतर पीएमपीएमएलला 30% उत्पन्न वाढण्याची अपेक्षा आहे। गेल्या अनेक वर्षांपासून तोट्यात असलेल्या पीएमपीएल प्रशासनाची भाडेवाढ करण्याची मागणी होती। अखेर आता या मागणीला मंजुरी मिळाली। त्यामुळे आता उद्यापासून दुप्पट दर आकारले जाणार आहेत। दरवाढ कशी असेल बघा। तर अनेक वर्षांनंतर पीएमपीएलने दरवाढ केलेली आहे। ही दरवाढ कशी असेल आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून बघूयात। पुणेकरांना या दरवाढीचा फटका बसणार आहे। 1 ते 5 किलोमीटरपर्यंत 10 रुपये इतकं तिकीट असेल। ही स्टेज 1 आहे। स्टेज 2 मध्ये बघा 5.1 ते 10 किलोमीटरपर्यंत 20 रुपये तिकीट दरवाढ असेल। तर पुढच्या किलोमीटरसाठी अशाच पद्धतीने तिकीट वाढत जाणार आहे। 10.1 ते 15 किलोमीटरपर्यंत 30 रुपये दरवाढ असेल। कशा पद्धतीची ही दरवाढ असेल ते आपण बघतोय। पीएमपीएलने 15.1 ते 20 किलोमीटरपर्यंतसाठी 40 रुपये तिकीट दर आकारलेले आहेत। ही दरवाढ अशाच पद्धतीने पुढच्या टप्प्यात वाढत जाणार आहे। 20.1 ते 25 किलोमीटरपर्यंत 50 रुपये तिकीट असेल। प्रत्येक स्टेजमध्ये तिकीट वाढते। 6व्या स्टेजमध्ये 25.1 ते 30 किलोमीटरपर्यंत तुम्हाला 60 रुपये तिकीट आकारलं जाईल पीएमपीएमएल कडून। तर 7व्या स्टेजमध्ये 30.1 ते 40 किलोमीटरपर्यंत 70 रुपये तिकीट दरवाढ तुम्हाला असेल। तर त्यानंतर 8व्या स्टेजमध्ये 40.1 ते 50 किलोमीटरपर्यंत 80 रुपये तिकीट तुम्हाला मोजावं लागणार आहे। त्यानंतर 9व्या स्टेजमध्ये तिकीट दरवाढ 90 रुपये तिकीट असेल आणि 50.1 किलोमीटर ते 60 किलोमीटरपर्यंतचं हे तिकीट असेल। खरं तर जसजशी स्टेज वाढते तिकीट दर हे परवडणारे आहेत। 60.1 ते 70 किलोमीटरपर्यंत 120 रुपये तिकीट तुम्हाला आकारलं जाईल। 10व्या स्टेजमधली ही तिकीट दरवाढ आहे। या तिकीट दरवाढीमुळे पुणेकरांना तर फटका बसणारच आहे, पण पीएमपीएमएलला मात्र याचा थोडा फायदा होताना दिसणार आहे। 30 किलोमीटर अनेक वर्षांनंतर हे तिकीट दरवाढ पीएमपीएलने केलेली आहे। त्यामुळे 30% उत्पन्न वाढ होणार आहे।